नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे. शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 डिसेंबर 2025 आणि आज आपण आहोत बिडकीन आठवडी बाजारामध्ये. आणि या ठिकाणावरून आपण प्रत्यक्ष जाणून घेऊयात की प्रत्यक्ष काय कापसाला बाजारभाव मिळतोय, तुरीला काय बाजारभाव मिळतोय. आपल्यासोबत बिडकीनमधील प्रसिद्ध व्यापारी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काका, तुमचं नाव सांगा. नंदकिशोर आष्टीकर, बिडकीन. बरं, काय एकंदरीत स्थिती काय आहे कापसाची आजची? कापूस सुपर कापूस 7,000 रुपये घेऊन राहिलो, बाकी 68 घेऊन राहिलो. बरं, आवक कशी आहे कापसाची? घटलेली आहे का? आवक वाढली का? काय झालं कापसाची एकंदरीत? घटलेली आहे. कापसाची क्वालिटी कशी येते? क्वालिटी आता म्हणावं तशी नाही समजा. बरं, ते एकंदरीत बी घटली आणि थप्पे बी जवळजवळ संपत आलेले आहे. बरं, पुढे वाढेल, तेजी बाजार ते जे आहे. तर एकंदरीत पुढील येणाऱ्या काळामध्ये काय कापसाला भाव वाढतील का? 100% वाढणार आहे. तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? कापूस जो आहे तो स्टोअर करून ठेवायला पाहिजे का? विकायला नाही पाहिजे, स्टॉक करायला पाहिजे. स्टॉक करायला पाहिजे, एकंदरीत भाव वाढू शकतात. संक्रांत झाल्यानंतर भाव 100% वाढतो. बरं, तुरीची कशी आवक आहे आजची? तुरी आवक एवढी बरोबर नाही आली, पण बरं. चालू झाली आवक. तुरी आवक सुरू झालं काय? 6.5 पासून तर 68, 69, 7,000. बरं बरं, 6.5 पासून ते 7,000 पर्यंत आपण तुरीला भाव देतोय. तर हे होते मित्र आजचे तुरीचे. आणि तुरीला काय, तुरीचे एकंदरीत भाव वाढतील का पुढं? नाही, बाजार हेच राहते, लय आवक येईल अजून. आवक वाढेल अजून. हां, तर हे होते मित्र आजचे तुरीचे आणि कापूस बाजार भाव संदर्भातले अपडेट. धन्यवाद शेतकरी मित्र. त्यानंतर आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने कोणत्या मार्केटमध्ये आजच्या दिवशी मिळतोय कापसाला बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, रोज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना कापूस बाजारभावाबद्दलचे अपडेट देत असतो. शेतकरी मित्रांनो, चला तर तुम्ही नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, अकोला बोरगावमध्ये आज 24 डिसेंबर 2025 रोजी कापसाची आवक झाली एकूण 1931 क्विंटल आणि कमीत कमी भाव भेटला 7,500 आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. तर हा होता अकोला बोरगाव मंजुयामध्ये झालेला आज रोजीचा कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समितीचा कापूस बाजारभावाबद्दल आपण जाणून घेऊयात. ती बाजार समिती आहे अकोला बाजार समितीमध्ये. जर अकोल्यामध्ये एकूण कापसाची आवक झाली 1,662 क्विंटल. कमीत कमी भाव भेटला 7,789 आणि जास्तीत जास्त भाव भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हा होता अकोला या मार्केटमध्ये आज 24 डिसेंबर 2025 रोजी झालेला कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर अवश्य हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे घाटंजीमध्ये एकूण कापसाची आवक झाली 750 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,300, सर्वसाधारण दर भेटला 7,450 आणि जास्तीत जास्त दर भेटला 7,670 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते घाटंजी या मार्केटमधील आज रोजीचे कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून चॅनलला, या व्हिडिओला अवश्य लाईक करा. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे जालना बाजार समिती. या बाजार समितीमध्ये कापसाची आवक ही 2,487 क्विंटल झाली आणि कमीत कमी जो भाव आहे तो भेटला 7,665. सर्वसाधारण भाव भेटला 7,745 आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो भेटलेला आहे 7,794 प्रति क्विंटल. तर हे होते जालना मार्केटमधील आज 24 डिसेंबर 2025 रोजीचा कापूस बाजारभाव. थेट रिपोर्ट, प्रत्यक्ष रिपोर्ट. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधील कापूस बाजारभाव जाणून घेऊया की ते आहे सावनेरमध्ये कापसाची आवक ही वाढली. 4,500 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी भाव भेटला 7,400. सर्वसाधारण बाजारभाव भेटला 7,400 आणि जास्तीत जास्त देखील भाव भेटला 7,400 रुपये प्रति क्विंटल. हे मार्केट देखील सर्वात प्रसिद्ध आहे कापूस बाजार भावासंदर्भातील. शेतकरी मित्र, आपण बघत आहोत की कशा पद्धतीने आता दिवसेंदिवस कापसाची आवक ही घटत आहे, पण बाजारभावामधील मित्र आपल्याला बदल झालेला दिसत नाही. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे अमरावतीमध्ये आवक ही घटलेली आहे. आजच्या रोजी फक्त 95 क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी भाव भेटला 7,200. सर्वसाधारण भाव भेटला 7,362 आणि जास्तीत जास्त भाव भेटला 7,525. तर हे होते अमरावतीमध्ये आजच्या रोजी झालेला कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून चॅनल लाईक करा आणि रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.